विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आणू, वडेट्टीवारांचा इशारा, तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. खोटं नरेटिव्ह तयार करायची फॅक्टरी विरोधकांनी उभारली, मात्र विरोधकांचा पर्दाफाश करण्याचं काम अधिवेशनात करणार, फडणवीसांचा इशारा, तर मुख्यमंत्र्यांनी वाचला विकास कामांचा पाढा. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये तोडक कारवाई, पुणे महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई, बेकायदा हॉटेल आणि बारवर बुलडोझर चालवला. नीट पेपरफुटी प्रकरणाचं लोण बीडपर्यंत, पेपरफुटी प्रकरणी माजलगावच्या शिक्षकांची विशेष पथकाकडून चौकशी. नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेर पैशांची पाकिट असलेल्या एकाला पकडलं, दराडेंशी संबंध असल्याचा उपस्थितांचा दावा. 500 रुपयांच्या नोटांच्या पाकिटांसह संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात. झी24 तासच्या बातमीनंतर विठ्ठल मंदिर प्रशासनाला जाग, मंदिराच्या दर्शन रांगेला बॅरिकेटिंग आणि सुरक्षा रक्षक तैनात, गर्दीमुळे होणारी संभाव्य चेंगराचेंगरी टळली. लोकसभा अध्यक्षपदी लागोपाठ दुसऱ्यांदा ओम बिर्ला, आवाजी मतदानानं ओम बिर्लांची अध्यक्षपदी निवड, पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून बिर्लांचं अभिनंदन.